याच्या अगोदर आपण काय केलं होतं, नफ्या तोट्याचं ज्या गणितामध्ये तोटा झाला होता अगोदरच्या क्लासमध्ये अगोदरच्या तासाला आपण काय पाहिलं की नफ्या तोट्याच्या गणितामध्ये तोटा झाला होता. आता आपण काय बघू, यांना नफा होतोय का तोटा होतोय. गणित काय आहे, हरभजन सिंग यांनी 500 किलोग्रॅम तांदूळ 22,000 रुपयास विकत घेतला. विकत घेतला म्हणजे काय केला, खरेदी केला. विकत घेतला व प्रति किलोग्रॅम 48 रुपयांनी. प्रति म्हणजे प्रत्येक किलोला, एका किलोग्रॅमला 48 रुपये याप्रमाणे सर्व तांदूळ विकला. जेवढा घेतला होता तो सर्व विकला तरच नफा किंवा तोटा निघत असतो. जी वस्तू घेतली ती पूर्णपणे संपली पाहिजे, विकली पाहिजे, मग आपल्याला त्या व्यवहारात झालेला नफा किंवा तोटा कळू शकतो. बघा, 500 किलोग्रॅम तांदूळ घेतला 22,000 रुपयांना आणि 48 रुपये प्रति किलो याप्रमाणे त्याने विकला. मग त्यांना नफा झाला की तोटा झाला ते आपण आता बघा. त्यांना किती रुपये नफा झालाय, सरळ सरळ गणितात दिलेले आहे, त्यांना 100% नफाच झालाय. नफाच झालाय, फक्त किती झालाय ते आपल्याला काढायचंय. एका किलोग्रॅम तांदूळाची किंमत आहे, विक्री किंमत 48 रुपये. 1 केजी तांदूळ, 1 केजी तांदूळ त्याची किंमत किती आहे, 48 रुपये. म्हणून किती किलोग्रॅम तांदूळ आहे, 500 केजी तांदळाची किंमत काय होईल, 48 गुणिले 500 यांचा गुणाकार म्हणजेच त्याची विक्री किंमत. 48 किलो प्रति किलो याप्रमाणे 500 किलोची काय भेटणार आहे आपल्याला, बोलत जा, विक्री किंमत. याचा गुणाकार काय, गुणाकार जर आपण आडव्या पद्धतीने केला तर तुम्हाला मी एक सोपी पद्धत सांगितली आहे. शून्यांचा गुणाकार करायचा नाही. हे दोन शून्य जसे आहेत तसे इथून उचलायचे आणि आपल्या गुणाकारात ठेवून द्यायचे. बघा, उजवीकडून म्हणजे एककाकडून एकक दशक दोन शून्यांचा राहणार आहे. आता 5 ने याला पुन्हा 5 8 40, 40 अशी शून्य येईल, 4 ने येणार, 40 अशी शून्य आणि हातचे आले आपले कॅरी गेले 4, परत 5 चौक 20, 20 आणि हे 4 24. ही झाली त्यांची विक्री किंमत. म्हणजे ते तांदूळ 48 रुपये किलो प्रमाणे घेऊन त्यांना ते पूर्ण 500 किलोग्रॅम विकले तर ते झाले 24,000 रुपये त्यांना मिळाले. म्हणजे खरेदी किती होती, खरेदी होती 22,000 रुपये. विक्री किती झाली, विक्री झाली 24,000 रुपये. नफा झाला, नफ्याचं सूत्र, नफा किती झाला, नफा बरोबर विक्री किंमत, विक्री वजा खरेदी. नफ्याचं सूत्र ध्यानात ठेवा, विक्री वजा खरेदी. किमती टाकायच्या. विक्री किती आहे, 24,000 रुपये आणि खरेदी किती आहे, 22,000 रुपये. आपण डायरेक्ट अशा उभ्या पद्धतीने मांडून घेऊ आणि त्याची वजाबाकी करू. शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून शून्य गेला शून्य, शून्यातून शून्य गेला शून्य, दोनातून 2 गेले 4, चारातून 2 गेले 2 आणि इथे 2तून 2 गेला 0. हा लिहिला तरी काही फरक पडत नाही, नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही. म्हणजे 2,000 रुपये या व्यवहारामध्ये त्यांना नफा झाला. अशा प्रकारे नफा आणि तोटा हे आपण पाहू शकतो. याच्यानंतर पुढची गणित आपल्याला भेटतात, शेकडा नफा आणि शेकडा तोटा. काय, शेकडा नफा शेकडा तोटा. शेकडा याचा अर्थ काय, शेकडा म्हणजे 100, 100 पैकी. शेकडा म्हणजे 100 पैकी. सरळ सरळ खूप सोपं उदाहरण असतात. कसं असतंय, हेच गणित घेऊ आपण. त्यांना
त्यांना किती रुपये नफा झाला व त्याची टक्केवारी किती किंवा किती टक्के नफा झाला, याच गणिताला आपण कसं म्हणतो आता बघा. हरभजन सिंग यांनी 500 रुपये किलोग्राम तांदूळ 500 किलोग्राम तांदूळ रुपये 22,000 विकत घेतला व प्रति किलोग्राम 48 रुपयांनी तो सर्व तांदूळ विकला, तर त्यांना किती टक्के नफा झाला. अतिशय सोपी गणित आहे त्याच्यावरची. आपल्याला अगोदर नफा काढायला पाहिजे, तोटा काढायला पाहिजे, त्याच्यासाठी व्यवहार करावा लागतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता टक्के नफा काढायचा. टक्के म्हणजे काय? शेकडा. टक्के म्हणजे शेकडा. शेकडा म्हणजे किती? 100 पैकी. 100 पैकी किती? काय सांगितलं? मग आपल्याला अगोदर या ठिकाणी खरेदी किंमत माहिती पाहिजे, विक्री किंमत माहिती पाहिजे, त्याचा नफा माहिती पाहिजे, तोटा माहिती पाहिजे. आपल्याकडे काय आहे? ही कोणती किंमत आहे? खरेदी किंमत. किती किलो तांदळाची? 500 रुपये. 500 किलो तांदूळ होते. 500 किलो तांदूळ 22,000 रुपयास खरेदी केला. आपण त्याची विक्री किंमत काढली होती 48 रुपये किलोग्रॅम प्रमाणे तो विकला. त्यावेळेस आपल्याला खरेदी भेटली होती 24,000. नाही, खरेदी ती आहे ना. सोप्या पद्धतीने सांगतो मी. खरेदी झाली आपली 22,000 रुपये. विक्री आपण काढली होती. विक्री किती झाली आपली? 24,000 रुपये. आणि नफ्याचं सूत्र वेगळं आहे, परंतु आपण सूत्राने न जाता एक सोप्या पद्धतीने जाऊ. बघा, अशी मांडणी करा. वस्तू केवढ्याची होती? 22,000ची. विक्री कितीला? 24,000. वस्तू होती 22,000 रुपयांची आणि ती विकली कितीला? बघा, ही खरेदी किंमत छेदात लिहायची, विक्री किंमत अंशात लिहायची. विकली कितीला? 24,000 रुपयाला. याला जर आपल्याला काटछाट करायची असेल तर काय करता येईल? 1 2 3. इथे 3 आहे, खाली 3 आहे. 1 2 3. तिन्ही शून्य काढले. थोडक्यात काय? 22 रुपयाची वस्तू 24 रुपयाला विकली. 22 रुपयाची वस्तू 24 रुपयाला विकली. टक्के काढायचे. टक्के म्हणजे 100 पैकी 22 रुपयाची वस्तू 24 रुपयाला विकली. जर ती वस्तू 100 रुपयाची असती तर किती रुपयाला विकली असती? 22 रुपयाची वस्तू 24 रुपयाला विकली. जर ती वस्तू किती रुपयाची असती? 100. बघा, ही कोणती किंमत आहे? खरेदी किंमत. ही सुद्धा 100 म्हणजे कोणती किंमत असते? खरेदी किंमत. विक्री किंमत जर नफा असेल तर 100 पेक्षा कशी असेल? जास्त. आणि जर तोटा झाला तर कमी. निश्चित. मग या ठिकाणी काय झालेलं आहे? नफा झालेला आहे. बघा, खरेदी किंमत 22,000, विक्री त्याची 24,000. जर खरेदी 100 रुपये असती तर त्याला नफा किती झाला असता? याचा तिरकस गुणाकार करायचा. याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत. काटछाट ऑलरेडी आपण केलेलीच आहे, ते शून्य सोडून द्या. याचा गुणाकार याच्यासोबत करताना काय होईल? 22 गुणिला x बरोबर याचा गुणाकार याच्यासोबत केला तर काय होईल? 24 गुणिले 100. याच्या पुढच्या स्टेप मध्ये हे 22 इकडे गुणाकारात आहेत बरोबर चिन्हाच्या, तिकडे कसे जातील? भागाकारात. बस x ची किंमत, हा x म्हणजे काय आहे? 100 ची वस्तू कितीला विकली. मग x बरोबर हे गुणाकार करायचा नाही, काटाकाटी करायची. x गुणिले
100 भागिले 22. कितीला काढता येईल पहिलं? 2 ने बे एक बे बे एक बे बे अकरे 22. याला बेने काटा. बे एक बे आणि बे दोन्ही 4. आता ही कोणती संख्या आहे? मूळ संख्या. मूळ संख्येला काही काटाकाटी आता होणार नाही, म्हणजे डायरेक्ट मूळ संख्येने या संख्येला भाग जाऊ शकतो. बघा जातो का? पूर्ण भाग जातो. याचा गुणाकार करून घ्या. 12 वर 2 शून्य 2 शून्य ना, याला भागिले 11. 11 काट करायला. 11 एक 11, 11 एक 11. पॉइंट नाही द्यायचा आता, शून्याला दोन आपल्याला. मग घेतला उरला एक उरला, त्याच्यावर शून्य घेतला, 10 झाले. 10 ला भाग काढ, म्हणजे भाग दिला शून्याचा. मग पुन्हा शून्य घेतला आहे आपल्याकडे. हा पहिले घेतला होता, हा पुन्हा घेतला. आता किती झाले? 100. 11 9 99. उरला 1 दिला पॉइंट. पुन्हा 1 उरला, भाग जात नाही, शून्याचा भाग दिला. मग 10 झाले. नाही, तो घट येत जाणार आहे आता, पण त्याच्यानंतर भाग जाणार आहे आपला 11 9 99. आणि हे पुढे असं चालू आहे. मग याच्यामध्ये 100 पेक्षा किती रुपये शिल्लक भेटले? 100 ची वस्तू किती रुपयाला विकली? 109.09. म्हणजे त्याला नफा किती झाला? किती टक्के? नाही, 100 रुपये थोडाच नफा झाला, त्याला वरचा नफा झाला, शिल्लकचा. शिल्लकचा नफा म्हणजे टक्के. 9.09% इतका झाला त्याला नफा. पुढे हा, हे जर आपण तसं काढलं असतं तर तितका त्याला नफा झाला असता. आता हे पॉइंट मध्ये येण्याचं कारण काय आहे की आपण हे गणित फक्त नफ्यासाठी तिथं दिलं होतं, आपण त्याला शेकडा नफा कन्वर्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर शेकडा नफ्यासाठी आपण दुसरं गणित घेऊ. शेकडा नफ्याचं दुसरं सोपं गणित घेऊ. हे लिहू नका, दुसरं शेकडा नफा विचारलेलं गणित सांगा. शेकडा नफा व शेकडा नफा आणि शेकडा तोटा, त्याचं सूत्र बरं आहे बरं. हे आपण स्पेशल आता पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊ.